पुढचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ऑपरेटर ओव्हरलोडिंग काय आणि त्याच्यात कोणत्या प्रकारे आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग करणार हा कन्सेप्ट इथं आता आपल्याला चालू करायचा आहे. तर बघा, पॉलिमॉर्फिझम हा एक कन्सेप्ट असतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा. पॉलिमॉर्फिझम म्हणजे वन इंटरफेस मेनी मेथड्स. एकच गोष्ट वेगवेगळ्या अर्थाने जर आपल्याला वापरायची असेल तर ती आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये करू शकतो. एकच कन्सेप्ट वेगवेगळ्या अर्थाने वापरणं म्हणजे पॉलिमॉर्फिझम. या पॉलिमॉर्फिझम मध्ये दोन प्रकारचे पॉलिमॉर्फिझम असतात. याच्यात एक फंक्शन ओव्हरलोडिंग असतो आणि दुसरा ऑपरेटर ओव्हरलोडिंग असतो. फंक्शन ओव्हरलोडिंगचा एक्झाम्पल याचा आधी आपण पाहिलं. ज्यावेळेस एकाच नावाचे एकापेक्षा जास्त फंक्शन एखाद्या प्रोग्रामला तयार केले, फक्त त्याचा रिटर्न टाईप मध्ये किंवा आर्ग्युमेंटच्या लिस्ट मध्ये आपण फरक केला तर त्याला म्हणायचं असतं फंक्शन ओव्हरलोडिंग. आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय, तर एकच ऑपरेटर एकापेक्षा जास्त अर्थाने वापरला जात असेल तर त्याला म्हणायचं आहे ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ओव्हरलोडिंग त्याचं जसं वर्ड बाय वर्ड मिनिंग आपण लक्षात घेतलं तर एक्झिस्टिंग वर्क पेक्षा एक्स्ट्रा वर्क त्याला जर आपण असाइन केलं एखाद्या ऑपरेटरला, त्याचा एक्झिस्टिंग वर्क पेक्षा एक्स्ट्रा वर्क जर आपण असाइन केलं तर त्यालाच म्हटलं जात असतं ओव्हरलोडिंग. जसं एखादा एम्प्लॉई असतो आणि तो एम्प्लॉई ओव्हर टाइम करत असतो. ओव्हर टाइम म्हणजे कसं, तर एम्प्लॉईचा वर्किंग हवर पेक्षा एखादा एम्प्लॉई जर एखाद्या दिवशी त्याचं जास्त काम करतोय तर त्यावेळेस त्याला ओव्हर टाइम म्हणतात है ना. जसं एम्प्लॉई ओव्हर टाइम करतो त्या पद्धतीनेच एखादा ऑपरेटर त्याचा एक्झिस्टिंग वर्क पेक्षा एक्स्ट्रा वर्क काही करत असेल तर त्याला म्हणायचं असतं ओव्हरलोडिंग. आता कसं नॉर्मल आपण जर समजा अरिथमेटिक ऑपरेटरचं एक्झाम्पल घेतलं, नॉर्मली प्लस ऑपरेटरचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर हा प्लस ऑपरेटर जो आहे तो दोन नंबर्सचं ऍडिशन करेल. जसं आपण 5 आणि 6 असे दोन नंबर्स घेतले आणि त्याचा आतमध्ये आपण हा प्लस ऑपरेटर टाकला तर आपल्याला आउटपुट जे काही मिळणार आहे तर ते ऍडिशनचं मिळणार आहे. 11 असं येणार आहे, बरोबर. म्हणजे हा प्लस ऑपरेटर काय करतोय आता ह्या सिच्युएशनला, तर हा प्लस ऑपरेटर दिलेल्या नंबर्सचं ऍडिशन करतोय, बरोबर. पण हाच प्लस ऑपरेटर जर समजा ऑब्जेक्ट वरती काम करत असेल, आता हे न्यूमेरिक व्हॅल्यू वरती कॅल्क्युलेशन करण्यासाठी ठीक आहे, तो ऑपरेटरचं एक्झिस्टिंग वर्क आहे. पण आपण एखादी क्लास घेतली आणि त्या क्लासमध्ये किंवा त्या क्लास पासून एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स बनवले. क्लास सॅम्पल ब्रॅकेट ओपन क्लोज सेमीकोलन याच्यामध्ये काहीतरी कोडिंग टाकलं. त्या क्लासमध्ये आपण काहीतरी कोड लिहिलं समथिंग समथिंग, बरोबर. आणि नंतर ह्या क्लास पासून ऑब्जेक्ट क्रिएट केले. मेन फंक्शनला जाऊन सॅम्पल क्लास पासून समजा S1 S2 S3 असे काही ऑब्जेक्ट्स आपण या ठिकाणी बनवले. आणि मग आपण जर समजा या ऑब्जेक्ट वरती काही कॅल्क्युलेशन करायचं ठरवलं, जसं S3 इक्वल टू S1 प्लस S3 इक्वल टू S1 प्लस S2 असं स्टेटमेंट आपण घेतलं है ना. तर इथं काय झालं, दिलेल्या दोन ऑब्जेक्ट वरती आपण अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करायला बघतोय. ऑब्जेक्ट वरती अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करायला आपण बघतोय. म्हणजेच काय, तर जो प्लस ऑपरेटर आहे ते नॉर्मली न्यूमेरिक व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करतं, पण आपण त्याला आता ऑब्जेक्ट असाइन करतोय, ऑब्जेक्ट वरती काम करायला सांगतोय. म्हणून याच्यासाठी जे काही कोड आपण लिहिणार तर ते म्हणजे ऑपरेटर ओव्हरलोडिंग. क्लिअर एवढं? ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे नेमकं काय? हो सर. हो सर. हो सर. एक्झिस्टिंग ऑपरेटरच्या एक्झिस्टिंग वर्क पेक्षा त्या ऑपरेटरला काहीतरी एक्स्ट्रा वर्क असाइन करणार, त्याच्यासाठीचं लिहिलं जाणारं कोडिंग म्हणजेच ऑपरेटर ओव्हरलोडिंग. तर हे ऑपरेटर ओव्हरलोडिंग करताना आपल्याला ऑपरेटर फंक्शन तयार करावे लागते. ऑपरेटर ओव्हरलोडिंग जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला ऑपरेटर फंक्शन क्रिएट करावा लागतो. आणि
हा जो ऑपरेटर फंक्शन आपण क्रिएट करणार, तर याच्यात पण दोन प्रकार असतात. ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ऑपरेटर ओव्हरलोडिंगचे दोन प्रकार राहतील. दोन प्रकारे आपण ऑपरेटर फंक्शन नोट करणार. या ठिकाणी ऑपरेटर फंक्शन तयार करायचं राहील. तो ऑपरेटर फंक्शन आपण दोन पद्धतीने बनवणार. तर याच्यात पहिली पद्धत म्हणजे ऑपरेटर फंक्शन जो आहे तर तो क्लासचा मेंबर फंक्शन असेल. ऑपरेटर ओव्हरलोडिंग करताना ऑपरेटर फंक्शन is member function of class. ऑपरेटर फंक्शन क्लासचा मेंबर फंक्शन असेल तर त्या पद्धतीने आपण ओव्हरलोडिंग करू शकतो. आणि ऑपरेटर फंक्शन हा क्लासचा फ्रेंड फंक्शन असेल तर त्या पद्धतीनेही आपल्याला ऑपरेटर ओव्हरलोडिंग करता येऊ शकते. ऑपरेटर फंक्शन इज फ्रेंड फंक्शन ऑफ क्लास. बरोबर. अशा दोन पद्धतीने आपल्याला ऑपरेटर ओव्हरलोडिंग करता येऊ शकतं. ऑपरेटर ओव्हरलोडिंग करताना ऑपरेटर फंक्शन क्रिएट करावं लागेल. आणि ऑपरेटर फंक्शन जर आपल्याला क्रिएट करायचं असेल तर ते दोन प्रकारे क्रिएट करू शकतो. एक तर फ्रेंड फंक्शन प्रमाणे आणि दुसरं तर मेंबर फंक्शन प्रमाणे. म्हणजे जो ऑपरेटर फंक्शन आपण बनवणार तर तो क्लासचा फ्रेंड फंक्शन म्हणून पण आपण घेऊ शकतो किंवा क्लासचा मेंबर पण आपण घेऊ शकतो. मेंबर म्हणून पण त्याला आपण घेऊ शकतो. तर आपल्याला ओव्हरलोडिंग करताना ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग करताना हे जे ऑपरेटर्स आहेत या ऑपरेटर्सच्या दोन कॅटेगरी असतात मेन. कोणत्या दोन कॅटेगरी असतात बरं ऑपरेटर्सच्या, सांगता येतील का? मागे सांगितलं होतं तुम्हाला ऑपरेटर्सच्या दोन कॅटेगरी. सायली, खूप लवकर विसरतात मला. समीर, ऑपरेटर्स सी मध्ये पण आपण शिकलो होतो. ऑपरेटर्स वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारात डिवाइड केलेले असतात. ऑपरेटर्सच्या दोन मेन कॅटेगरी. एक तर बायनरी ऑपरेटर आणि दुसरं तर युनरी ऑपरेटर. एक बायनरी ऑपरेटर आणि दुसरा तर युनरी ऑपरेटर. अशा ह्या ऑपरेटर्सच्या दोन कॅटेगरी. आता बायनरी कोणाला म्हणायचं आणि युनरी कोणाला म्हणायचं बरं? तर इथं समजा x इक्वल टू x प्लस 1 x इक्वल टू x प्लस 1 असं आपण स्टेटमेंट नोट केलं एक. तर ह्या ठिकाणी याच्यामध्ये ह्या स्टेटमेंटमध्ये हा जो ऑपरेटर आहे प्लस ऑपरेटर, दोन ऑपरेंडचा मध्ये ज्यावेळेस दोन ऑपरेंडचा मध्ये एखादा प्लस ऑपरेटर लिहिला जात असेल, एखादा ऑपरेटर लिहिला जात असेल तर त्याला म्हणायचं असतं बायनरी ऑपरेटर. हे दोन ऑपरेंड आहेत एक्स आणि 1. हे दोन ऑपरेंड आहेत, ऑपरेंड. आणि त्याचा मध्ये जर आपण प्लस ऑपरेटर एखादा ऑपरेटर नोट केला तर त्याला म्हणायचं असतं बायनरी ऑपरेटर. आणि युनरी ऑपरेटर कसं असतात सांगता येईल का बरं? एक्स प्लस प्लस. हा, इथं एक्स प्लस प्लस आपण घेतला किंवा प्लस प्लस एक्स घेतला तर यालाच म्हणायचं असतं युनरी ऑपरेटर्स. उलट सुलट कसंही घ्या, याच्यामध्ये ऑपरेंड एक राहील आणि ऑपरेटर दोन असतील. ऑपरेंड हा एक असतो आणि ऑपरेटर हे एकापेक्षा जास्त असतं. याला म्हणणार ऑपरेंड. आणि हे ऑपरेटर्स दोन झाले.
बरोबर. तर आपल्याला ओव्हरलोडिंग करताना पण अशा या दोघं कॅटेगरीचा ऑपरेटर्सला ओव्हरलोड करता येऊ शकतं. तर बघा इथं मेंबर फंक्शन प्रमाणे आपण जर समजा युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करायचा ठरवला, तर आपण हे घेतो. इथं बायनरी ऑपरेटर आणि इकडं आपण घेतला युनरी ऑपरेटर. तसंच इथं पण बायनरी ऑपरेटर आणि युनरी ऑपरेटर या पद्धतीने ओव्हरलोडिंग करणार. मेंबर फंक्शन प्रमाणे बायनरी आणि युनरी ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग, तसंच फ्रेंड फंक्शन प्रमाणे बायनरी आणि युनरी ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग. मग आता याचा कसा फरक करता येईल, काय नेमकं राहील, तर ज्या वेळेस आपल्याला युनरी ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग करायचं आहे, युनरी ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग करायचं आहे मेंबर फंक्शन प्रमाणे, तर त्या ऑपरेटर फंक्शनला आपल्याला एक सिंगल आर्ग्युमेंट पास करावा लागतो. सिंगल आर्ग्युमेंट पास टू ऑपरेटर फंक्शन. मेंबर फंक्शन प्रमाणे बायनरी ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग करत असणार आपण, तर त्या ऑपरेटर फंक्शनला सिंगल आर्ग्युमेंट आपल्याला पास करावं लागतं. आणि जर का समजा युनरी ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग आपण करत आहोत आणि ते पण मेंबर फंक्शन प्रमाणे, तर आपल्याला 0 आर्ग्युमेंट पास करावा लागतो मेंबर फंक्शन. आर्ग्युमेंट 0 आर्ग्युमेंट पास टू ऑपरेटर फंक्शन. ठीक आहे. आणि जर समजा फ्रेंड फंक्शन प्रमाणे आपण बायनरी ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग करत आहोत, तर आपल्याला 2 आर्ग्युमेंट पास करावे लागतात. 2 आर्ग्युमेंट पास टू ऑपरेटर फंक्शन. हा चार्ट समजला तर समजून घ्या तुम्हाला अर्ध ऑपरेटर ओव्हरलोडिंग समजलं. याच्यामध्ये युनरी ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग करायचं असेल फ्रेंड फंक्शन प्रमाणे, तर सिंगल आर्ग्युमेंट पास करावा लागतो. सिंगल आर्ग्युमेंट पास टू ऑपरेटर फंक्शन. सिंगल आर्ग्युमेंट ऑफ रेफरन्स टाइप. रेफरन्स टाइपचा सिंगल आर्ग्युमेंट आपल्याला पास करावा लागेल ऑपरेटर फंक्शनला, तर आपण युनरी ऑपरेटरचं ओव्हरलोड करू शकतो फ्रेंड फंक्शन प्रमाणे. हे इथं युनरी, हे बायनरी आणि हे पुन्हा युनरी. हा चार्ट व्यवस्थित लक्षात घ्यायचा. हा चार्ट समजला म्हणजे आपल्याला अर्ध ऑपरेटर ओव्हरलोडिंग समजलं असं लक्षात घ्यायचं. कम्प्लीट एवढं. ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय, तर एक्झिस्टिंग ऑपरेटरचं जे वर्क आहे, ऑपरेटरचं जे एक्झिस्टिंग वर्क आहे त्याच्या एक्झिस्टिंग वर्क पेक्षा त्याला काही एक्स्ट्रा वर्क असाइन करण्यासाठी आपण ऑपरेटर फंक्शन बनवला, तर त्याला म्हणायचं असतं ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ऑपरेटर फंक्शन 2 प्रकारे बनवता येतो. तो ऑपरेटर फंक्शन आपण क्लासचा मेंबर म्हणून फंक्शन म्हणून पण आपण घेऊ शकतो, डिफाईन करू शकतो, किंवा ऑपरेटर फंक्शन हा क्लासचा फ्रेंड फंक्शन म्हणून पण आपण डिफाईन करू शकतो. जर आपल्याला बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करायचा असेल आणि आपण मेंबर फंक्शन प्रमाणे जर ऑपरेटर फंक्शन डिफाईन करायचं ठरवलं, तर सिंगल आर्ग्युमेंट आपल्याला त्याला पास करावा लागतो. जर आपल्याला युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करायचं असेल मेंबर फंक्शन प्रमाणे, तर त्याला 0 आर्ग्युमेंट पास करावा लागतो. जर आपल्याला
बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करायचं असेल फ्रेंड फंक्शन प्रमाणे, तर त्या ऑपरेटर फंक्शनला 2 आर्ग्युमेंट पास करावे लागतील. आणि फ्रेंड फंक्शन प्रमाणेच युनरी ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग करायचं असेल तर त्या ऑपरेटर फंक्शनला सिंगल आर्ग्युमेंट पास करणार, तो पण रेफरन्स टाईपचा असला पाहिजे. म्हणजे कॉल बाय रेफरन्स, जे आपण अँड ऑपरेटरचा वापर करून यूज करतो तसं या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल. तर हे ओव्हरऑल पूर्ण ऑपरेटर ओव्हरलोडिंग आहे. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. आता आपल्याला प्रॅक्टिकली हे सगळं इम्प्लिमेंट करून घ्यायचं आहे. प्रॅक्टिकली आपल्याला बघायचं आहे. तर बघा, आपल्याला सगळ्यात आधी मेंबर फंक्शन प्रमाणे ओव्हरलोडिंग करायचं आहे. मेंबर फंक्शन प्रमाणे आपण बायनरी ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग करणार. एक मायनस ऑपरेटर ओव्हरलोड करायचा आहे मेंबर फंक्शन प्रमाणे. तो पण या ठिकाणी 2 वेगवेगळ्या डिस्टन्स राहतील आणि त्या डिस्टन्स नुसार आपण त्या ठिकाणी काहीतरी त्याचं टास्क असाइन करणार. एका डिस्टन्स मधून दुसरा डिस्टन्स आपल्याला मायनस करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण इथं प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करणार. तर हे ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे नेमकं काय ते आपण समजलं. आता ऑपरेटर फंक्शन याच्यासाठी डिफाईन करावे लागतील. तर ऑपरेटर फंक्शन मेंबर फंक्शन प्रमाणे आणि फ्रेंड फंक्शन प्रमाणे अशा 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं असतात. तर पहिल्याने ऑपरेटर फंक्शन ॲज मेंबर फंक्शन या पद्धतीचा वापर करून आपण ओव्हरलोडिंग करणार आहोत. तर याच्यासाठी सिंटॅक्स दिला आहे. रिटर्न टाईप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. ऑपरेटर हा कीवर्ड वापरायचा. जो ऑपरेटर ओव्हरलोड करायचा आहे त्या ऑपरेटरचं नाव ॲज अ फंक्शन म्हणून या ठिकाणी देणार. फंक्शनचं नाव म्हणून आपण त्या ऑपरेटरचं सिम्बॉल देणार. आणि इथं लिस्ट ऑफ आर्ग्युमेंट, जे काही लिस्ट ऑफ आर्ग्युमेंट असतील ते इथं पास करायचे. आता लिस्ट ऑफ आर्ग्युमेंट एक आर्ग्युमेंट राहील जर आपण बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करतोय मेंबर फंक्शन प्रमाणे तर. आणि मग त्या फंक्शनची बॉडी इथं असाइन करायची आहे. तर बघा इकडं ओव्हरलोडिंग बायनरी मायनस ऑपरेटर ओव्हरलोडेड फंक्शन इज मेंबर फंक्शन ऑफ क्लास. मायनस ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग आपल्याला करायचं आहे. मग याच्यामध्ये नेमकं करायचं काय आहे तर बघा, एक वेगळा अजून प्रोग्राम फाईल घेतली आपण. समजा पेंटला गेलो, इथं आलो. याच्यामध्ये 2 डिस्टन्स आपल्याला दिलेले आहेत, 21 फीट आणि 6.25 इंच. 21 फीट आणि 6.25 इंच हा एक डिस्टन्स आहे. आणि 12 फीट 6.30 इंच हा एक डिस्टन्स आहे. आता आपल्याला करायचं काय तर 21 फीट 6.25 इंच मधून 12 फीट 6.30 इंच वजा करायचं आहे. आणि जे काही आन्सर येईल ते या ठिकाणी शो करायचं आहे. तर आन्सर येणार 8 फीट आणि 9.95 इंच याचं आउटपुट त्या ठिकाणी येणार आहे ना. आता हे कसं येईल ते इथं आधी आपल्याला समजलं पाहिजे. तर बघा इकडं 21 फीट ही फीटची व्हॅल्यू आहे, फीट. आणि इकडं जे आहे ते इंचेस आहे, बरोबर. हा समजा D1 आहे आणि हा खालचा समजा D2 आहे. अशा 2 ऑब्जेक्टच्या व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. आता या D1 चा व्हॅल्यू फीट आणि इंच, या D2 चा व्हॅल्यू फीट आणि इंच. आणि याचं कॅल्क्युलेशन करून D3 मध्ये आपल्याला इथं आउटपुट काढायचं आहे. D1 च्या फीट 21 आणि 6.25 इंच, याच्यातनं 12 फीट 6.30 इंच वजा करायचं. आता ज्या वेळेस लहान व्हॅल्यू मधून, आता इथं 6.25 मोठा आहे की 6.30 मोठा आहे? 6.30 मोठा आहे. म्हणजे आपल्याला लहान व्हॅल्यू मधून मोठी व्हॅल्यू वजा करायची असेल तर आपण इकडनं रेस टू घेतो ना, इकडनं एक हातचा इकडं आपण घेत असतो आणि मग त्यानुसार ते कॅल्क्युलेशन करतो. आता इथं पॉइंटच्या व्हॅल्यू आहेत म्हणून आपण काय करणार, एक रेस टू न घेता या ठिकाणी 0.10 म्हणजे 1 म्हणजे 0.10 असं त्या ठिकाणी होईल. आणि इथं 6.25 च्या ऐवजी इथं 16.95 असं या ठिकाणी कन्सिडर करणार आपण. 16.95 असं 16.25 असं आपण या ठिकाणी कन्सिडर करणार. 16.25
आणि इथं जो 20 आहे तर तो 21 आहे, त्या 21च्या ऐवजी इथं आता राहील फक्त 20. जर इकडं 10 इकडं आपण ऍड केले इंच मध्ये, तर इथं तुमचे 21 पैकी 1 वजा केला जाईल आणि इथं फक्त 20 हायलाइट करेल. आणि या 20 मधून मग हे 12 गेले तर उरतात 8. हे 8 इकडं तुमचे राहतात. आणि इथं हा जो 16.25 तयार झाला आहे, त्या 16.25 मधून हा 6.30 जर वजा केला तर इकडे राहतो 9.95. बरोबर. आधी तर हे आउटपुट कसं आलं हे व्यवस्थित समजलं तर मग आपल्याला आपला प्रोग्राम या ठिकाणी व्यवस्थित लक्षात येणार. एवढं क्लिअर? हो सर. कंबाईन कॅल्क्युलेशन आहे. ऑब्जेक्ट ॲज फंक्शन आर्ग्युमेंट. फ्रेंड फंक्शनचा आधी एक मुद्दा आपण पाहिला होता, ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट. फ्रेंड फंक्शनचा आधी तो मुद्दा होता. त्या फ्रेंड फंक्शनचा वापर करून पण आपण हे एक्झाम्पल्स केले होते. आता इथं ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा वापर करायचा आहे आणि बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करायचा आहे, बायनरी मायनस ऑपरेटर ओव्हरलोड करायचा आहे आणि हे ऑपरेशन हे दिलेलं टास्क आपल्याला परफॉर्म करायचा आहे. मग याच्यासाठी प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करणार आपण. तर तो प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करताना बघा प्रोग्राम कसा येईल. डायरेक्ट एडिटरला आपण जाऊ. इकडं कंपायलर ओपन केलं, फाईल न्यू सेव्ह केलं, opt1.cpp void main bracket open close, then clr and zch. एवढं झालं. यामध्ये hash include iostring.h hash include io.h ही फाईल आपण टाकली. ओके. आता आपल्याला काय करायचंय तर 2 डिस्टन्स दिलेले आहेत आणि एकामधून दुसऱ्याला मायनस करायचं आहे. मग आता हे टास्क आपल्याला करण्यासाठी इकडं क्लास डिस्टन्स एक तयार केलं. डिस्टन्स नावाचा एक क्लास घेतलं. या डिस्टन्स क्लासच्या प्रायव्हेट सेक्शनला आपण युनिट साठी 2 व्हेरिएबल बनवणार, इंटिजर फीट आणि फ्लोट इंचेस असे व्हेरिएबल्स या ठिकाणी आपण तयार केले. पब्लिक सेक्शन मध्ये आपण 2 फंक्शन्स बनवणार, गेट डेटा आणि पुट डेटा. वाईड गेट डेटा आणि वाईड पुट डेटा. हे नाव तुम्ही काही देऊ शकता, तसं नाही की गेट डेटा पुट डेटा यायला लागेल. एवढं क्लासचं डेफिनेशन आपण तयार केलं. आता हे जे क्लासचे फंक्शन्स आहेत यांना आपण डिफाइन करणार. गेट डेटा फंक्शनद्वारे फीट आणि इंच या व्हेरिएबल्सची व्हॅल्यू आपल्याला गेट करायची आहे. तर आपण आउटसाइड ऑफ क्लास त्या फंक्शनचं डेफिनेशन लिहित आहोत. त्या फंक्शनचा रिटर्न टाइप वाईड आहे, तो आपण इथं घेतला. डिस्टन्स हे त्या क्लासचं नाव घेतलं आणि स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर वापरून गेट डेटा हे त्या फंक्शनचं नाव देऊन डेफिनेशन ओपन केलं. बरोबर. त्यानंतर मेसेज आणला, सी आउट एंड एल एंटर the distance c in feet and inches असे दोघं व्हेरिएबल्सचा व्हॅल्यू या ठिकाणी आपण स्कॅन केलं. बरोबर. पहिले काय केलं, मेन फंक्शन बनवला, नंतर क्लास तयार केली, या क्लासमध्ये 2 व्हेरिएबल्स आणि 2 फंक्शन्स बनवले. आता गेट डेटा फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये फीट आणि इंचची व्हॅल्यू स्कॅन केली. आता वाईड रिटर्न टाइपचा डिस्टन्स क्लासचा पुट डेटा फंक्शन हा झाला. यामध्ये सी आउट एंड एल डिस्टन्स इक्वल टू फीट
परत बॅकस्लॅश टी आणि इकडे घेतला आपण इंचेस. ओके, सेव्ह केलं. इथपर्यंत त्याला कंपाईल करणार. ओके, बरोबर. एवढं कंपाईल केलं. आता आपल्याला काय करायचंय, तर ऑपरेटर फंक्शन या ठिकाणी तयार करायचं आहे. ऑपरेटर फंक्शन हा क्लासचा मेंबर फंक्शन राहणार आहे, असं आपण या ठिकाणी घेतोय एक्झाम्पल. म्हणून इथं क्लासच्या डेफिनेशन मध्ये डिस्टन्स रिटर्न टाईप असलेला, डिस्टन्स हा रिटर्न टाईप असलेला ऑपरेटर फंक्शन बनवला. त्या ऑपरेटरचं नाव ठेवलं आपण मायनस. मायनस ऑपरेटर जर आपण ओव्हरलोड करत आहोत तर त्या ऑपरेटरचं नाव आपल्याला मायनस हे साईन द्यावं लागेल. हे मायनसचं साईन आपण हे दिलं. देन इथं डिस्टन्स एक आर्ग्युमेंट त्याला पास केला जाईल. सिंगल आर्ग्युमेंट त्या बायनरी ऑपरेटरला ओव्हरलोड करताना करावा लागतो मेंबर फंक्शन प्रमाणे. म्हणून एक आर्ग्युमेंट डिस्टन्स या क्लासचा पॅरामीटर पास केला, बरोबर. एवढं दिल्यानंतर आता आपल्याला त्या डिस्टन्स ऑपरेटर फंक्शनचं, त्या मायनस ऑपरेटर फंक्शनचं डेफिनेशन लिहायचंय. हे फक्त डिक्लेरेशन केलं आपण क्लासमध्ये. आता त्याचं डेफिनेशन लिहिताना मेन फंक्शनचा वरती इथं डेफिनेशन लिहिणार. यामध्ये आलो डिस्टन्स रिटर्न टाईप असलेला डिस्टन्स क्लासच्या दोन डिस्टन्स येणार इथं. पहिला डिस्टन्स कशासाठी, तर हा रिटर्न टाईप इंडिकेट करतो. हा दुसरा डिस्टन्स कशासाठी, तर हा क्लास नेम इंडिकेट करतो. स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर आणि जे ऑपरेटर ओव्हरलोड आपण करणार आहोत तर त्या ऑपरेटरचं नाव. मायनस ऑपरेटर आपण ओव्हरलोड करत आहोत तर मायनस ऑपरेटर आणि डिस्टन्स हे त्याला आर्ग्युमेंट पास केलं जाणार आहे क्लास टाईपचे ऑब्जेक्ट. म्हणून या ठिकाणी आपण त्याला डिस्टन्स लिहू. बघा, ह्या एका लाईन मध्ये 3 वेळेस डिस्टन्स आपण वापरलेला आहे. 3 वेळेस डिस्टन्स हे नाव वापरलं. कशासाठी वापरलंय, पहिलं कशासाठी आहे बरं, पहिला डिस्टन्स कशासाठी घेतला, डाटा गेट करण्यासाठी. त्याला काय म्हणणार, इथं डिस्टन्स का लिहिलं, इथं दुसरं का नाही लिहिलं आपण. हा दुसरा डिस्टन्स कशासाठी दिला बरं, बघा ऑपरेटर फंक्शन डिक्लेअर करताना आपण इथं डिस्टन्स नोट केला आहे. क्लासच्या डेफिनेशन मध्ये हे जे आपण ऑपरेटर फंक्शन इथं बनवलेलं आहे, डिक्लेअर केलं आहे, त्याच्यामध्ये इथं डिस्टन्स दिला आहे. इथं डिस्टन्स दिला आहे ऍज अ रिटर्न टाईप म्हणून. ऑपरेटर फंक्शन डिस्टन्स प्रकारची व्हॅल्यू रिटर्न करणार आहे, म्हणून ऍज अ रिटर्न टाईप म्हणून इथं डिस्टन्स आपण लिहिला, बरोबर. नंतर ऑपरेटर कीवर्ड आणि ऑपरेटर हे कीवर्ड वापरलं आणि त्याच्यासोबत मायनस हा ऑपरेटरचं सिम्बॉल लिहिलं फंक्शनचं नाव म्हणून. आणि इथं मध्ये डिस्टन्स दिला. मध्ये डिस्टन्स कशासाठी दिला, तर त्याला एक पॅरामीटर पास केला जाणार आहे, तो क्लास टाईपचा ऑब्जेक्ट राहणार आहे, म्हणून इथं आपण त्याला डिस्टन्स दिलं, बरोबर. आतमधला डिस्टन्स कशासाठी, तर त्या ऑपरेटर फंक्शनला आपण पॅरामीटर पास करणार आहोत, तो ऑब्जेक्ट टाईपचा राहणार आहे, म्हणून इथं डिस्टन्स आहे. आणि हा सुरुवातीला डिस्टन्स कशासाठी, तर त्या फंक्शनद्वारे आपल्याला व्हॅल्यू जी रिटर्न मिळणार आहे तर ती ऑब्जेक्ट टाईपची मिळणार आहे. डिस्टन्स या ऑब्जेक्ट टाईपची व्हॅल्यू आपल्याला रिटर्न मिळणार आहे, म्हणून आपण या ठिकाणी डिस्टन्स, बरोबर. मग आता डिक्लेरेशन नुसार आपण डेफिनेशन लिहितो. हे खाली आलो, हे खाली आल्यानंतर इथं डिस्टन्स दिला तर हा ऍज अ रिटर्न टाईप म्हणून दिला. जसं इथं पुट डेटा फंक्शन लिहिताना, पुट डेटा फंक्शनचं डेफिनेशन लिहिताना इथं वाईड आपण लिहिला, त्या पद्धतीने इथं डिस्टन्स लिहा. पुट डेटा फंक्शनचा रिटर्न टाईप काय आहे, वाईड आहे, आणि ऑपरेटर फंक्शनचा रिटर्न टाईप काय आहे, तर डिस्टन्स आहे.
एवढं समजलं? हो सर. व्यवस्थित केअरफुली लक्षात घ्या. इंटरव्ह्यू मध्ये हे अशाच पद्धतीने विचारलं जातं. प्रोग्रामचं डेफिनेशन डायरेक्ट ओपन करतात आणि अशाच पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं की हा डिस्टन्स कशासाठी, इकडचा डिस्टन्स कशासाठी, आतमधला डिस्टन्स कशासाठी, नेमकं आहे काय, 3 का वापरले, 1-2 वापरून पण होऊ शकत होतं. अशा गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे किंवा हा जो पहिला डिस्टन्स आपण लिहिला आहे तर तो ऍज अ रिटर्न टाईप मधून आहे है ना, कारण फंक्शनला आपण क्लासचा बाहेर डिफाईन करत आहोत है ना, म्हणून हा क्लासचा रिटर्न टाईप इथं इंडिकेट केला. नंतर क्लासला आपण क्लासच्या बाहेर त्या मेंबर फंक्शनला, ऑपरेटर फंक्शनला क्लासच्या बाहेर डिफाईन करतोय, तर त्याचं क्लास कोणतं हे त्याचं आयडेंटिटी समजलं पाहिजे. म्हणून इथं डिस्टन्स आपण हा लिहिला. 2 नंबरचा डिस्टन्स हे क्लास नेम आहे. जसं बघा पुट डेटा डिफाईन करताना इथं डिस्टन्स लिहिला आहे आणि मग स्कोप रिझोल्युशन आहे, तर हा ऍज अ क्लास नेम म्हणून घेतला आहे. तसाच हा त्या ऑपरेटर फंक्शन कोणत्या क्लासचा मेंबर आहे, तर डिस्टन्स क्लासचा मेंबर आहे, म्हणून इथं डिस्टन्स मिळाला. नंतर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि ऑपरेटर कीवर्ड, मग इथं मायनस हे त्याचं नाव, फंक्शन नेम काय आहे इथं, तर मायनस ऑपरेटर हे त्या फंक्शनचं नाव आहे. आणि हा डिस्टन्स कशाबद्दल आहे मग आता ब्रॅकेट मधला, हा आर्ग्युमेंटचा टाईप इंडिकेट करतो आपण. त्या ऑपरेटर फंक्शनला आपण जे पॅरामीटर पास करणार आहोत, जे आर्ग्युमेंट पास करणार आहोत, ते कोणत्या टाईपचं राहणार आहे, तर ते क्लासचं ऑब्जेक्ट राहणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण डिस्टन्स हे दिलं, कारण डिस्टन्स क्लासचाच ऑब्जेक्ट त्याला पॅरामीटर म्हणून आपण पास करणार आहोत, म्हणून या ठिकाणी डिस्टन्स दिला. क्लिअर? एवढं समजले? ती डिस्टन्स कशासाठी ते? हो सर. समीर सांगा बरं, पहिला डिस्टन्स कशासाठी? संजना? रिटर्न टाईप आहे सर तो. तो रिटर्न टाईप आहे, तो रिटर्न टाईप आहे. पहिला डिस्टन्स रिटर्न टाईप इंडिकेट करतोय. दुसरा डिस्टन्स कशासाठी आहे ऋतुजा? हा डिस्टन्स काय हायलाइट करतोय आपल्याला? सायली? दुसरा डिस्टन्स काय हायलाइट करतोय आपल्याला बरं? संजना? हा दुसरा डिस्टन्स काय हायलाइट करतोय बरं? आणि तिसरा काय हायलाइट करतोय? सर तिसरा वाला आर्ग्युमेंट जे आपण त्या फंक्शनला जे आर्ग्युमेंट पास करणार आहोत, तर ते क्लास टाईपचे ऑब्जेक्ट राहणार आहे. हे त्या ठिकाणी हा तिसरा आर्ग्युमेंट पास, तिसरा डिस्टन्स हायलाइट करतोय. आणि हा जो दुसरा आहे हा क्लास नेम हायलाइट करतोय. हे जे ऑपरेटर फंक्शन क्लासच्या बाहेर आपण डिफाईन करतोय, तर ते नेमकं कोणत्या क्लासचं मेंबर फंक्शन आहे, तर ते डिस्टन्स क्लासचं मेंबर फंक्शन आहे. आपल्याला क्लासच्या बाहेर क्लासचं मेंबर फंक्शन डिफाईन करायचं असेल तर क्लासचं नाव आणि स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर द्यावं लागतं ना. जसं या ठिकाणी दिलंय बघा, इथं पण दिलं आहे, पुट डेटाला पण दिलंय आणि गेट डेटाला पण दिलं आहे. इथं स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरचा आधी पण डिस्टन्स आहे, इथं पण डिस्टन्स आहे, आणि ऑपरेटर फंक्शनचा जो आहे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर त्याचा आधी पण डिस्टन्स आहे. म्हणजे हा डिस्टन्स जो 2 नंबरचा डिस्टन्स आहे हा
क्लास नेम हायलाइट करतोय आपण. समजलं एवढं? हो सर. आपण डिस्टन्स रिटर्न टाइप असलेला डिस्टन्स क्लासच्या ऑपरेटर फंक्शन डिफाइन करत आहोत. मायनस हा ऑपरेटर आणि त्याचं आर्ग्युमेंट जे राहणार आहे ते डिस्टन्स टाइपचं राहणार आहे. इथं आपण काहीतरी कोड नोट करणार आहोत. समथिंग असं त्या ठिकाणी राहणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे की काय काय गोष्टी असतात. हे 3 वेळेस डिस्टन्स का लिहिलं आहे तर हे आपल्याला क्लिअर माहिती असलं पाहिजे. हा जो पहिला आहे डिस्टन्स तो इथं रिटर्न टाइप इंडिकेट करतोय. रिटर्न टाइप नंतर या ठिकाणी हा जो दुसरा डिस्टन्स आहे हा इथं क्लास नेम हायलाइट करतोय. आणि हा जो तिसरा आहे हा आर्ग्युमेंटच्या टाइप हायलाइट करतोय. टाइप ऑफ आर्ग्युमेंट. हे पूर्ण माइंड मध्ये फिक्स असलं पाहिजे तुमचं. इंटरव्ह्यूच्या वेळेस कन्फ्युजन करतात. इंटरव्ह्यू घेणारे कन्फ्युजन करतात. यावेळेस 2-3 विद्यार्थ्यांना तसं कन्फ्युज केलं आहे आणि ते पण एकाच कंपनीनं नाही वेगवेगळ्या कंपनीचा HR ने ह्या गोष्टीला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचारलंय फिरून की बा याच्यातनं पहिला कशासाठी दुसरा कशासाठी आणि आतमधला कशासाठी. डिस्टन्स स्पेलिंग मिस्टेक झाली तर ठीक आहे. समजलं आता क्लिअर ना? हो सर. हो सर. हो सर. आता इथपर्यंत आल्यानंतर पूर्ण करू आपण कोडला. इकडं मध्ये काय राहील या डेफिनेशन मध्ये काय राहील तर एक टेम्पररी डिस्टन्स आपण डिस्टन्स क्लासचा टेम्पररी ऑब्जेक्ट बनवला. नंतर इथं आपल्याला चेक करायचं आहे ज्याच्यातनं आपण वजा करणार आहोत ज्याच्यातनं दुसरी व्हॅल्यू आपण वजा करणार आहोत ती लहान आहे का. इफ इंचेस लेस दॅन a डॉट इंचेस आहे का म्हणजे जे आर्ग्युमेंट पास होऊन आलं आहे त्याची व्हॅल्यू या नॉर्मल इंच पेक्षा म्हणजे वरच्या इंच पेक्षा लहान आहे का. जर असेल इंचेस लेस दॅन a डॉट इंचेस असेल तर टेम्प डॉट इंच इक्वल टू इंचेस प्लस 10.0 प्लस केला है ना. रेस टू आपण घेतो तो त्याच्यासाठी. नंतर टेम्प डॉट फीट इक्वल टू फीट मायनस 1 फीट मायनस 1 या ठिकाणी आपण दिलं. आणि जर समजा असं नसेल वरची व्हॅल्यू वरच्या इंचेस खालच्या इंच पेक्षा लहान नसेल तर मग त्यावेळेस त्याने काय केलं पाहिजे तर त्यावेळेस त्याने हे असं डायरेक्ट केलं पाहिजे. टेम्प डॉट इंचेस इक्वल टू इंचेस आणि टेम्प डॉट फीट इक्वल टू फीट डायरेक्ट केलं पाहिजे है ना. आणि हे संपल्यानंतर कंडिशन संपल्यानंतर टेम्प डॉट इंच
इक्वल टू टेम डॉट इंच माइनस ए डॉट इंच, टेम डॉट फीट माइनस इक्वल टू ए डॉट फीट. शॉर्ट हँड लिहिलेला आहे. टेम डॉट फीट इक्वल टू टेम डॉट फीट मायनस ए डॉट फीट हे त्याचे शॉर्ट फॉर्म. आणि रिटर्न टेम्प. टेम्प हा ऑब्जेक्ट या ठिकाणी रिटर्न, कारण टेम्प बनवताना डिस्टन्स पासून आपण त्याला बनवलं म्हणजे तो ऑब्जेक्ट आहे. आणि इथं रिटर्न टेम्प केलं म्हणजे ऑब्जेक्ट प्रकारची व्हॅल्यू रिटर्न केली, कारण इथं या फंक्शनचा रिटर्न टाईप आपण डिस्टन्स ठेवला आहे म्हणजे क्लास टाईपचा ऑब्जेक्ट हा रिटर्न केला जाणार आहे. ह्याचं डेफिनेशन या ठिकाणी या डिस्टन्सचं नोट केलं. त्यानंतर मेन फंक्शन मध्ये आपण कोड अप्लाय करणार. मेन फंक्शनला आपण येणार. या मेन फंक्शन मध्ये डिस्टन्स क्लासचं D1, D2 आणि D3 असे 3 ऑब्जेक्ट्स बनवले. देन D1 डॉट गेट डेटा, पहिला डेटा गेट केला जो आपला राहणार आहे समजा 21 फीट आणि 6.25 इंच. हा या ठिकाणी आपण देणार आहोत इथं D1 डॉट गेट डेटा मध्ये. नंतर D2 डॉट गेट डेटा याचाच आपण देणार समजा 12 फीट आणि 6.30 इंच हा डेटा आपण दिला. देन या ठिकाणी दोन ऑब्जेक्टच्या मध्ये D3 इक्वल टू D1 मायनस D2, D3 इक्वल टू D1 मायनस D2 असं आपण टाकलं. दोन ऑब्जेक्टच्या मध्ये आपण मायनस ऑपरेटर टाकला तर त्यावेळेस ऑपरेटर फंक्शन या ठिकाणी कॉल केलं जाईल. आणि मग D1 डॉट पुट डेटा, D2 डॉट पुट डेटा आणि D3 डॉट पुट डेटा हे फंक्शन्स कॉल केले. त्याला सेव्ह केलं, कंपाईल केलं. या आता याच्यामध्ये पहिला डिस्टन्स आपण दिला समजा 21 फीट 6.25 इंच आणि दुसरा डिस्टन्स दिला 12 फीट 6.30 इंच आणि इंटर केलं. हे बघा 8 फीट आणि 9.95 इंच असं आउटपुट त्या ठिकाणी फायनल आपल्याला दाखवलं. तर याला म्हणायचं असतं ऑपरेटर ओव्हरलोडिंग युझिंग मेंबर फंक्शन ऑफ क्लास. आणि ते पण बायनरी मायनस ऑपरेटरला ओव्हरलोड आपण या ठिकाणी करून घेतलं. समजलं एवढं? हो सर. हो सर. याच्यामध्ये समजण्यासारखा जो कन्सेप्ट आहे तर तो हा आहे की एक्झिस्टिंग ऑपरेटरचं जे वर्क आहे त्याच्या वर्क पेक्षा एक्स्ट्रा वर्क त्याला असाइन केला तर त्याला म्हणायचं ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ऑपरेटर ओव्हरलोडिंग दोन प्रकारे केलं जाईल, एक मेंबर फंक्शन प्रमाणे आणि एक येतं फ्रेंड फंक्शन प्रमाणे. म्हणजे ऑपरेटर ओव्हरलोडिंग करण्यासाठी ऑपरेटर फंक्शन आपल्याला तयार करावा लागतो आणि हा ऑपरेटर फंक्शन दोन प्रकारे तयार केला जातो, मेंबर फंक्शन किंवा मग क्लासचा फ्रेंड फंक्शन प्रकारे. आणि युनरी बायनरी ऑपरेटरचा ओव्हरलोड करणार. जर आपल्याला मेंबर फंक्शन प्रमाणे बायनरी ऑपरेटरचा ओव्हरलोड करायचा आहे तर सिंगल आर्ग्युमेंट त्याला पॅरामीटर म्हणून पास करायला लागतो. म्हणून आपण हा प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करताना इथं या ऑपरेटर फंक्शनला एक सिंगल आर्ग्युमेंट पास केला आहे, तो क्लास टाईपचा ऑब्जेक्ट पास केला आहे. बरोबर. आणि ऑब्जेक्ट वरती ऑपरेशन केल्यानंतर रिटर्न म्हणून पण तो आपल्याला तो फंक्शन ऑब्जेक्टच रिटर्न करणार आहे, म्हणून त्याचा रिटर्न टाईप पण आपण त्या क्लास टाईपचं ऑब्जेक्टच ठेवलं, डिस्टन्सच ठेवलं आणि यानुसार ऑपरेशन परफॉर्म केलं. ऑपरेशन्स बदलू शकतात पण त्याचं जे फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट ह्याच पद्धतीने असतं. क्लासच्या बाहेर आपण तो फंक्शन डिफाईन करतोय म्हणून हा रिटर्न टाईप इंडिकेट केला जातो, क्लासचं नाव या ठिकाणी इंडिकेट केलं जातं आणि त्याला एक आर्ग्युमेंट पास केला जाणार आहे, तो क्लास टाईपचा ऑब्जेक्ट राहणार आहे. हे अशा पद्धतीने दिलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बायनरी प्लस ऑपरेटर ओव्हरलोड करण्यासाठी आणखी एक प्रोग्राम आहे त्याच प्रकारामध्ये. बायनरी मायनस ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग आपण बघितलं,
आता बायनरी प्लस ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग करण्यासाठी आणखी एक प्रोग्राम दिला आहे. मेंबर फंक्शन जो प्रमाणेच त्याचं ओव्हरलोडिंग आहे. ऑपरेटर फंक्शन हा क्लासचा मेंबर फंक्शन राहील त्या पद्धतीनेच याचं पण या ठिकाणी डेफिनेशन लिहिलं आहे. ज्याच्यामध्ये 2 कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिलेले आहेत आणि 2 कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन इथं केलंय. इथं खाली बघा आउटपुट मध्ये C1 हा एक ऑब्जेक्ट, त्याच्यामध्ये रिअल आणि इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर मध्ये 2 सेक्शन असतात, रिअल नंबर आणि इमॅजिन नंबर. तर याच्यात 2.5 आणि 3.5. दुसरा आहे ऑब्जेक्टचे व्हॅल्यू 1.6 आणि 2.7 आणि यांचा ऍडिशन या ठिकाणी आपल्याला करून दिलाय C3 मध्ये. हा रेडीमेड प्रोग्राम आहे, तो दाखवेल मी तुम्हाला, तो तुम्हाला रन करून बघायचा आहे. कॉम्प्लेक्स क्लास घेतली आहे, एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल. याच्यामध्ये एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे तर दुसरा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे. आणि इकडं ऑपरेटर फंक्शन घेतलं आहे कॉम्प्लेक्स रिटर्न टाईप असलेलं आणि प्लस ऑपरेटर ओव्हरलोड करायचं आहे म्हणून प्लस नावाचं ऑपरेटर फंक्शन या ठिकाणी बनवलं. त्याला एक आर्ग्युमेंट पास केला जाईल क्लास टाईपचा ऑब्जेक्ट. इथं त्याचं डेफिनेशन लिहिलं आहे, सिंपल आहे, ऍडिशन करायची साधी, हे त्याचं डेफिनेशन. त्याचा डिस्प्ले फंक्शनचा वापर करून डेटा आपण डिस्प्ले करणार आहोत आणि इथं जस्ट पॅरामीटर पास करून 2 ऑब्जेक्टच्या मध्ये त्या फंक्शनला कॉल करून घेणार. सरळसट एक्झाम्पल आहे, हे पण मी टाकतो, हे तुम्हाला रन करून बघायचं आहे. ठीक आहे इतकं? हो सर. हो सर. तर मग आता हे झाल्यानंतर तुम्हाला हे दोघं असाइनमेंट रन करून बघायचे स्वतः आणि एक अजून टास्क मी देतो ते पण करायचं आहे. जसं समजा इथं आपल्याला सांगितलंय 3 hours 45 minutes हे आहे आणि याच्यामध्ये 5 hours आणि 29 minutes ऍड करायचं आणि जे काही उत्तर येईल ते कॅल्क्युलेट करायचं, ऍडिशन करायचं आहे. प्लस ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. याचा प्लस ऑपरेटर बेरीज करायची आहे दोघांची. मग आता किती बेरीज येणार ते तुम्ही ठरवा. किती येणार बरं ऍडिशन? 3 तास 45 मिनिट आणि 5 तास 29 मिनिट यांचं ऍडिशन किती येणार? 8 hours हा 8 hours हा 74 minutes. पण 74 मिनिट आपण नाही म्हणणार ना, ते 74 जर होतंय तर त्याचं कन्वर्जन करावं लागेल ना आपल्याला. 9 hour आणि 9 hour 14 minutes. 14 मिनिट्स असं आउटपुट आपल्याला आणायचं आहे. मग आता हे आउटपुट आणण्यासाठी आपल्याला काय कोड करावं लागेल ते तुम्ही ठरवायचं, बरोबर? हे ऑपरेशन तुम्हाला करायचं राहील. आधी आपण आता जो डिस्टन्सचा प्रोग्राम बनवला तो व्यवस्थित अंडरस्टँड करायचा. मग हा कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोग्राम मी टाकतोय, त्याला रन करून त्याला व्यवस्थित अंडरस्टँड करायचं आहे आणि मग हे असाइनमेंट तुम्हाला बनवायचं आहे. थांबू इथं आता. काही डाऊट याच्यात बरं कोणाला? समीर काय प्रॉब्लेम? प्रॅक्टिकली केल्याशिवाय ते अंडरस्टँड होणार नाही.
नोट्स तुम्हाला जी काल पाठवली आहे पीडीएफ त्याच्यामध्ये चॅप्टर आहे 6 नंबरचं हे चॅप्टर आहे, मधल्या साईडला हे चॅप्टर थोडस जड असल्यामुळे म्हणून मी याला शेवटी शिकवत असतो. करणार मग प्रॅक्टिकल याच्यात हो सर. करून बघा. हो, sir. नाही आलं तर परत मंडेला आपण रिवाइज करू, याला परत रिपीट करणार म्हणजे ते क्लिअर होईल. हो सर. ओके, थांबतो मग आता मी. प्रोग्राम आठवण करून बनवा, हो सर. तरच मंडेला त्याला समजेल, नाही तर नाही समजणार परत. हो सर.